लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही आहे, पती नाही आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आता खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. काय सूचना दिल्या आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून काय सांगितले आहे बघा. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-KYC प्रक्रिया करावी, अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्य आणि अखंडता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तरित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि आदित्यताई तटकरे यांनी पोस्ट करून सुद्धा सांगितलेले आहे, तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता. तर ज्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेची KYC केली नाही, त्यांनी लवकरात लवकर 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली KYC पूर्ण करून घ्यावी.